नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकादशीचा उपवास सोडवण्यासाठी नैवेद्याची थाळी बघणार आहोत, ज्यामध्ये मी शेवयाची खीर केलेली आहे. साधं सोपं वरण भात, कारल्याचे काप, चपाती, कुरडई, काकडीची कोशिंबीर आणि बरेडा शिमला मिरचीची मस्त सुकी भाजी बनवलेली आहे. सगळे पदार्थ अगदी मोजके आणि कमीत कमी वेळेत तयार होणारे आहेत. खूप सोपे आहे बनवायला, झटपटसुद्धा होतात. अगदी चविष्ट मस्त ही थाळी होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे मी वरण भात लावून घेते. तर डाळ भातसाठी इथे पाऊण वाटी डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली. तूर डाळ आहे. आता यामध्ये भरपूरसं पाणी टाकून ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जर कुकरमध्ये 2 डबे मावत नसेल तर काय करायचं, अशी डाळ अगदी कुकरमध्ये टाकून घ्यायची. पाणी टाकायचं आणि त्यानंतर एखादा छोटासा डब्बा घ्यायचा किंवा भांडं घ्यायचं. यामध्ये मी छोटंसं पातेलं घेतलं आहे आणि भरपूरसे पदार्थ आहे, त्यामुळे भात जास्त लागणार नाही. त्यामुळे अर्धीच वाटी तांदूळ स्वच्छ धुवून आणि पाण्यामध्ये टाकलेत ह्या पातेल्यात. आता चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. डाळीचं पाणी भातामध्ये मिक्स व्हायला नको म्हणून वरतून छोटीशी झाकणी ठेवली आहे. जे काही पातेल्यावर किंवा डब्याचं झाकण आहे ते अगदी कुकरच्या झाकणाला लागून नको एवढी काळजी घ्या. त्या दोन्हींमध्ये अंतर असायला हवं. आता मध्यम आचेवर एक साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तोवर इथे आता आपण शेवयाची खीर करून घेऊयात. कढाईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप काढलं. आता जे सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट उपलब्ध असेल ते घ्यायचे. 2-2 चमचे प्रत्येकी इथे मी चारोळी, काजू आणि बदामाचे काप करून घेतलेत. तुपावर 1 मिनिटासाठी हलकेसे फ्राय केले की त्यानंतर यावर आपण शेवया भाजून घेऊयात. तर ह्या घरगुती बनवलेल्या शेवया आहे. 2 कप घेतलेला आहे. गॅसची आच मध्यम ठेवायची आणि छान हलक्याशा लालसर खमंग अशा आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या. आता 50% भाजल्या गेल्या आहेत. आणखी जराशा भाजून घेते. तर बघा काय परफेक्ट कलर आलेला आहे. मस्त इथे शेवया भाजून तयार झाल्या आहे. शेवयाची खीर ना बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट होते. चविष्टसुद्धा फार लागते. तर इथे दूध घ्यायचं. साधारण पाऊण लिटर इथे मी दूध घेतलं आहे. गरम करून घेतलं आहे म्हणजे पटकन खीर तयार होते. आणि ह्या शेवयामध्ये दूध टाकलं की छान मिक्स करून घ्यायचं. आणखी खीर स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये जर पेढे असतील खव्याऐवजी तर 1-2 पेढेसुद्धा तुम्ही कुस्करून टाकू शकता. मस्त चव लागते. जराशा केसरच्या काड्या टाकल्या. त्यानंतर वेलची पूड अवश्य आपल्याला खिरीमध्ये घालायची आहे. याने खूप छान सुवास येतो खिरीला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदा दुधाला उकळी येऊ लागली की त्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहोत. जसं आपल्याला गोड आवडत असेल त्यानुसार यामध्ये साखर घालायची. तर साधारण अर्धा कप इथे मी साखर टाकली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच आता वाढवायची आणि मोठी उकळ येऊ द्यायची. खिरीला एक मोठी उकळ आली की गॅसची आच मंद करायची आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटासाठी खीर अशीच आपल्याला शिजू द्यायची आहे किंवा उकळू द्यायची आहे, जेणेकरून त्याला दाटसरपणा येईल आणि मस्त अशी खीर इथे आपली बनून तयार झालेली आहे. आता आपण शिमला बटाट्याची सुकी भाजी करूयात. 2 मध्यम आकाराचे बटाटे त्यावरची साल काढून त्याचे असे छोटे छोटे काप आपल्याला करून घ्यायचे. बटाटा चिरल्यानंतर ना पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे ज्याचा एक्स्ट्राचा जो काही स्टार्च आहे ना तो निघून जाईल. आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून मधोमध अशी कापून आपल्याला त्याचेही छान तुकडे करून घ्यायचे. असे जराशे मोठेच तुकडे ठेवायचे म्हणजे दिसायला भाजी छान दिसते. जसे बटाट्याचे काप असतात अगदी तशीच आपल्याला शिमला मिरचीसुद्धा चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायची आहे. बटाट्याऐवजी तुम्ही फ्लॉवरसुद्धा यामध्ये घेऊ शकता, वाटाणासुद्धा वापरू शकता, तुमच्या मनावरती आहे. पण ही भाजी मी सांगते खूप टेस्टी आणि खूप झटपट होते. कढाईमध्ये आता थोडंसं जास्त तेल घेतलं आहे मी, 2 ते 3 मोठे चमचे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी द्यायची आहे. 2 तेजपान घालायचे आणि यामध्ये ताबडतोब आपल्याला कापलेली शिमला मिरची आणि बटाटा पाण्यातनं व्यवस्थित निथळून घ्यायचा. तेलावर किंवा फोडणीमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे भाज्या पटकन शिजल्यासुद्धा जातात. आपण ही भाजी शक्यतो झाकण न ठेवताच शिजवून घेणार आहोत. त्यासाठी अगोदर आपल्याला मसाले टाकण्या अगोदर 50 ते 60% तेलावरच परतून ही भाजी छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि 50 ते 60% ती इथेच शिजल्या जाईल. एक साधारण 4-5 मिनटे होत आली आहे. मध्यम आचेवर छान तेलावर परतत भाजी आता बऱ्यापैकी शिजली आहे. आता यामध्ये ना इथे आपण मसाले घालूयात, ज्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट आहे आणि त्यानंतर भाजी छान चविष्ट होण्यासाठी इथे मी रेडीमेड सब्जी मसाला वापरते. खूप छान चव येते याने. अर्धा चमचा आलं लसूण घातलं आहे.
अर्धा चमचा कसुरी मेथी घालूयात. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये धनेपूड घालायची आहे. अगदी सिंपल मसाले वापरले तरीसुद्धा खूप छान ही भाजी बनवून तयार होते. आता मसाले आपण मध्यम आचेवर चांगले परतून घ्यायचे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मिक्सरला मी फिरवून घेतला आहे. त्याची प्युरी आपण यामध्ये टाकूया. यामध्ये तुम्ही बघितलं असेल मी कांदा अजिबात घातलेला नाही आहे. आवडत असेल तर कांदासुद्धा टाकू शकता, पण अगदी झटपट होण्यासाठी ना कांदा वगैरे कापायला वेळ नसेल ना तर अगदी मस्त अशी कमीत कमी वेळेत बिना कांद्याची सुद्धा भाजी खूप छान होते. टोमॅटो प्युरेमुळे याला एक दाटसरपणा येतो आणि चवही छान येते. हलकंसं पाणी टाकून छान आपण हे आता परतून घेऊयात. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, म्हणजे भाजीला जरासा दाटसरपणा येईल. आता ह्या पाण्याच्या वाफेवर आणखी जी भाजी शिजायची राहिली आहे, खास करून बटाटा, तो शिजला जाईल. एक साधारण 2-3 मिनिटानंतर भाजी व्यवस्थित शिजून तयार झाली आहे. अगदी शेवटी यावर कोथिंबीर टाकली आहे. लक्षात असू द्या टोमॅटो प्युरेसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. तयार आहे गरमागरम शिमला बटाट्याची मस्त अशी सुकी भाजी. अगदी पुरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते. आता इथे आपण कोशिंबीर तयार करून घेऊयात. ज्यासाठी छोट्याशा भांड्यामध्ये इथे मी 1 चमचा अगदी छोटासा तेल घेतलेला आहे. मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन घेतल्या. अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कापल्या ना तर कोशिंबीरमध्ये पटकन दिसल्या जातील, दाताखाली येणार नाही खाताना. एक मध्यम आकाराचा कांदा चॉपरमध्ये अगदी बारीक चिरून घेतला, तो आपल्याला या फोडणीवर परतून घ्यायचा आहे. कांदा शक्यतो कोशिंबीरीसाठी परतून घ्यायचा, म्हणजे त्याची जास्त उगरट वास येत नाही. कांदा जास्त परतायचा नाही आहे, हलकासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मीठ घातलं म्हणजे पटकन कांदा परतला जाईल. आता कांदा परततोय तोपर्यंत इथे आपण काकडी व्यवस्थित किसून घेऊयात. काकडी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि आवडत असेल ना तर मोठ्या किसणीवर किसून घ्यायची आणि नसेल आवडत तर बारीक किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता. पण खास काकडीची कोशिंबीर आपण करतोय, काकडी खाताना कळायला पाहिजे म्हणून इथे मी मोठ्या किसणीवर किसून घेते. हवं तर तुम्ही अगदी बारीक चिरून आवडत असेल तर तशीसुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा अशा प्रकारे इथे काकडीचा किस मी तयार करून घेतला आहे. कांदासुद्धा अति लाल होऊ दिला नाही आहे, मस्त गुलाबी परतून तयार झाला आहे. आता आपण इथे कोशिंबीर करूयात. काकडीचा किस बाउलमध्ये टाकला आहे. त्यानंतर जी आपण कांद्याची फोडणी तयार केली ती यामध्ये टाकायची आणि सोबतीला आपण दही टाकणार आहोत. तर दही प्रमाणात आंबट असायला हवं, अति आंबट किंवा कमीत कमी आंबट नको, मापात असायला हवं. 1 कप इथे छान घट्टसर असं फ्रेश दही घेतलेलं आहे, जेही अगदी मध्यम चवीचं आंबट आहे. त्यानुसारच यामध्ये साखर घातली, अर्धी वाटी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकली आहे आणि आता चांगलं फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. साखर वितळल्या गेली पाहिजे. आता हे संपूर्ण मी गॅसवर गरम केलं नाही आहे, असंच कच्चं ठेवते. अशीच कोशिंबीर खूप छान लागते. आवडत नसेल तर तुम्ही गरमसुद्धा करून घेऊ शकता. इथे आता झटपट अशी कोशिंबीर आपली तयार झाली आहे. कारल्याचे काप आपल्याला करायचे, त्याची पूर्वतयारी करायची आहे. त्यासाठी 2 कारले स्वच्छ धुवून असे पातळसर चकल्यांमध्ये कापून घेतलेले आहेत. बियासहित आपल्याला हे ठेवायचे आहे. आता याला ना आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे, जेणेकरून याचा कडवटपणा कमी होईल. मीठ घातलं 1 चमचा आणि छान चोळून घ्यायचं कारल्याच्या कापांवर, छान मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच आपल्याला कमीत कमी 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तोवर इथे आपण डाळीला जे आहे ना ते फोडणी देऊन घेऊयात आणि तुम्हाला भातसुद्धा दाखवते कसा झाला आहे. अगदी मस्त मऊसूत बनून तयार झालं आहे. अगदी सात्विक पद्धतीने आपल्याला छान मऊ भात आणि वरतून साधं सोपं वरण बनवायचं आहे. त्यासाठी असाच भात परफेक्ट आहे. आता डाळ जी आहे ना ती मस्त परफेक्टली शिजल्या गेली आहे. ती रईच्या मदतीने मी अशी घोटून घेतली आणि गरम पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची. गरम पाणी टाकलं की झटपट डाळ बनते, जास्त उकळायला वेळ लागत नाही. आता गरम पाणी टाकून एकदा चांगलं हलवून घेते आणि जसं तुम्हाला डाळ हवी आहे घट्ट पातळ त्यानुसार यामध्ये पाणी टाकून ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर हे आता आपण उकळायला ठेवूयात. यावर आपल्याला साधी फोडणी द्यायची आहे. चमचाभर तेल गरम केलं, त्यावर जिरं घातलं आहे, हिंग टाकायचा चिमूटभर आणि हळद घालायची. बस इतकंच फोडणी मी या डाळीला देते. हवं असेल तर तुम्ही लसूणसुद्धा यामध्ये टाकू शकता, पण सिंपल डाळ खूप छान लागते कारण भाजी आपण याबरोबर मसाल्याची बनवलीच आहे. आता उकळ आली की गॅस बंद करायचा. साधी सोपी अशी आपली डाळ भात इथे तयार झाला आहे. यानंतर मी कणिक मळून चपातीसुद्धा करून घेतली आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून ते मी दाखवलेलं नाही आहे. आता कारलेही छान आपले तयार झालेत. यातला रस पिळून काढला.
आता यावर ना आपल्याला कापांवर काही मसाले घालायचे आहेत. अगदी सिंपल आहे. मीठ घातलं अगोदर अगदी थोडंसं. कारल्यांना अजूनही मिठाचं पाणी आहे, त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आणि पाण्याने ते काप बिलकुल धुवायचे नाही, हे लक्षात असू द्या. चिमूटभर हळद घातली आहे. तिखट आवडीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर यावर आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, जेणेकरून मस्त कुरकुरीतपणा येईल कारल्यांवर. कॉर्नफ्लोअर नसेल ना तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता किंवा नसेलच तर नाही काही घातलं तरीसुद्धा चालेल. आता कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर ना चांगलं हे सर्व जे मिश्रण आहे ते आपलं लावून घ्यायचं आहे. याचबरोबर ना मी पिठी साखरसुद्धा वापरते, म्हणजे छान आंबट गोड चव येईल आणि मस्त हे कारल्याचे काप बनून तयार होतील. हे सर्व मसाले व्यवस्थित कारल्याच्या कापवर लावल्यानंतर ना आपल्याला अगदी शेवटी बेसन पीठ घालायचं आहे. अगोदर बेसन पीठ टाकू नका, कारण बेसन पिठाचे ना हलकेसे गोळे होतात आणि मसाला अगदी एकाच जागी जास्त राहू शकतो. त्यामुळे बेसन पीठ अगदी नंतर लावायचं. आता इथे इतपतच आपल्याला बेसन पीठ लावायचं आहे, जास्त नाही. आता हे तळून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं. यावर मस्त छोट्या-छोट्या कुरड्या तळून घेते. जे तुम्हाला पापड वगैरे आवडत असेल ते तुम्ही तळून घेऊ शकता. इथे मी कुरडई तळली आणि त्यानंतर ना हे आता काप तळायला घेते. अगोदर गॅसची आच मोठी असली तरी चालेल, कारण हे कच्चे कारल्याचे काप आहे, तळायला वेळ लागतो. त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतरच ते छान कुरकुरीत होतील, खमंग होतील. आता एकदा लक्षात आलं की आता हे कारले वाळल्यासारखे झाले किंवा छान याला कुरकुरीतपणा येतो आहे, अशा वेळेला गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर जरासा वेळ देऊन छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे खमंग आणि कुरकुरीत बनून तयार होतात. आता या स्टेजला माझ्या लक्षात आलं आहे की कारल्याचे काप छान कुरकुरीत तयार होत आले. आता तेलातनं काढून घेते आणि राहिलेले कापसुद्धा मी अशाच पद्धतीनं तळून तयार करून घेणार आहे. अगदी साधी, सोपी, झटपट अशी मस्त स्वादिष्ट थाळी आपली बनवून तयार झाली आहे. खीर बघा काय भारी दिसते, टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. याबरोबर भात वाढते. त्यानंतर एका साईडला मस्त आपली शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी. खूप छान भाजी ही बनवून तयार होते, अगदी कमीत कमी वेळेत आणि झटपट अशी. याचबरोबर कोशिंबीर काकडीची ही सुद्धा खूप झटपट आणि कमीत कमी वेळेत बनवून तयार होते. मस्त फ्रीजमध्ये ठेवून थंड करून आणि मग वाढायला घ्यायची आहे. खूप छान लागते. गरमागरम चपाती, याचबरोबर तळलेली कुरडई आणि कारल्याचे काप. भातावर मस्त साधं सोपं गरमागरम दाटसर असं वरण भात साधंच ठेवलं आहे, कारण मसाल्याची भाजी आहे सोबतीला. गोड खीर आणि कारल्याचे काप मस्त वेळेत होतो. नक्की ही नैवेद्यासाठी थाळी करून बघा किंवा कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.